हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्लाझोवरील हा क्रॉप टॉप. त्यासाठी मी अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपण उंची घेणार आहोत. जी अप्पर पार्टची उंची आहे ती आपण इथे 10 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर जो आहे तो 5.5 इंच घेतलेला आहे. जेवढा आपण शोल्डर घेणार आहोत तेवढाच आपण आर्महोलही घेणार आहोत 5.5 इंच मार्क करून घेतल्याने. आता आपण इथे 7 इंच चेस्ट घेतलेले आहे, 7 इंचवर मार्क करून घेतलेला आहे आणि आर्मचा आपण गोलाकार देऊन खाली जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर नेक घेणार आहोत. आपण नेकची रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि उंची घेतलेली आहे 4 इंच. त्या आपण जो शोल्डर आहे तो नंतर फ्रिलचा अटॅच करणार आहोत, त्यामुळे इथे रुंदी गळ्याची जी आहे ती मी जास्त घेतलेली आहे आणि शोल्डर 1 इंचाने आत घेतलेला आहे, जेणेकरून तो उतरू नये इकडून साईडनी. आता तसं मी ते कट करून घेतलेलं आहे. आता हे जे आपलं आहे ते अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता आपण हेच मेन फॅब्रिकवरती ठेवणार आहोत. इथं मेन फॅब्रिक मी 2 फोल्ड करून घेतले, 2 भाग घेतलेले आहेत आणि जो अस्तर आहे तो स्ट्रेट ठेवून तसाच तो कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं अस्तर कट करून झालेलं आहे. अप्पर पार्ट खाली आपण इथे 2 लेयर्स करणार आहोत फ्रिलच्या टॉपला. त्याच्यासाठी आपण इथं त्याची घेणार आहोत. फर्स्ट लेयरची उंची घेतलेली आहे मी 5 इंच, ते कट करून घेतलं आणि जी सेकंड उंची आहे ती त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे. आता आपण इथे जो मेन फॅब्रिक आहे ते फ्रिलची कट करून घेणार आहेत. मी इथे 4 फोल्ड करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि त्यावरती आता उंची घेतलेली आहे. छोट्या ह्याची मी घेतलेली आहे तर 6 इंच जो वरचा लेअर आहे आणि त्याच्या खालची लेअरची उंची घेतलेली आहे मी इथे 9 इंच. ते आपण कट करून घेणार आहोत फ्रिलसाठी. अशा प्रकारे 2 भाग फ्रिलचे रेडी आहेत. आता आपण स्टिचिंग करूया. सुरुवातीला मेन जो आपला अप्पर पार्ट आहे तो स्टिच करून घेणार आहोत आणि जिथे आपण शोल्डर आहे तिथेच फर्स्टलाच आपण जॉईन करतानाच स्ट्रॅप पण जॉईन करून घेणार आहोत. इथे मी इलास्टिक घेतलेला आहे आणि हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. फोल्ड करून त्यावरती टिप मारून घेतलेले आहे आणि तेच आपण परत सरळ करणार आहोत. अशा प्रकारे मी सुरुवातीला एक टिप मारून घेतली आणि आता तेच पलटी करून घेणार आहोत, जेणेकरून टिप आतमध्ये जाईल आणि फिनिशिंग वरच्या साईडला येईल. असं फोल्ड. आता आपण याच्यावरती जे इलास्टिक कट करून घेतलेलं आहे आपण ते अटॅच करणार आहे. मी पूर्ण इलास्टिक खेचून घेऊन त्यावरती टिप मारायची, जेणेकरून छान फ्रिल्स तयार होईल. अशा प्रकारे मी इलास्टिक जॉईन करून घेतलेला आहे. आता आपण मेन फॅब्रिकवरती सुरुवातीला उलट्या साईडने इलास्टिक जे शोल्डर तयार केलेले आहेत ते ठेवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे समोर दोन्ही शोल्डर जे आपण अटॅच केलेले आहेत फ्रिलचे ते ठेवून सगळीकडून जॉईन करून घ्यायचं आहे आणि तेच पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने करायच्या आहेत. जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते मला कमेंट्सद्वारे विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.
अशा प्रकारे आपले दोन्ही फ्रंट अँड बॅक साईड रेडी आहे. आता आपण याला फ्रिल जॉईन करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण अस्तरला प्लेट्स पाडून घेणार आहोत. सुरुवातीला अस्तर प्लेट्स पाडल्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ते पण त्यावरती ठेवून प्लेट्स करून घेणार आहोत. ह्याचप्रमाणे आपण जे मेन फॅब्रिकच्या प्लेट्स आहेत त्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत. आपल्या प्लेट्स रेडी आहेत. जो खालचा लेअर आहे, आता आपण जो छोटा वरचा लेअर घेणार आहोत त्याच्याही सेम त्याचप्रमाणे प्लेट्स करून घेणार आहोत. आपला जो टॉपचा खालचा भाग आहे तो रेडी आहे. आता जो अप्पर पार्ट आणि खालचा भाग आहे ते दोन्ही एकमेकांना जॉईन करून आपण साईड फिटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे हा आपला टॉप जो प्लाझोवरचा अप्पर पार्ट आहे तो रेडी आहे.